आलेल्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचे, सर्व रसिक प्रेक्षक वर्गांचे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण टीम तलेगाववाडी या संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. जाऊया मॅचच्या दिशेने. आपल्याला मॅच होता एक चांगल्या दर्जाची आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. एका साईडला टीम जावळी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम तामाने, हे दोन संघ आता खेळण्यासाठी सज्ज होतील. एक चांगली मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल मैदानाच्या मध्ये उपलब्ध करून द्या ही विनंती. पहिल्या फेरीमधील आपल्याला शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच क्रमांक 7 असणार आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देण्यासाठी आपण मान्यवरांना विनंती करूया आणि तो अवॉर्ड जातो तो म्हणजे श्रीकांत तांबट. त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तो मागच्या मॅचचा हिरो श्रीकांत याला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मान्यवरांचा शुभ असं पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तिथे आता दिली जाईल. मॅचला सुरुवात होईल, जिथे आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळाली. टीम तामाने संघाकडून एका साईडला विचार केला तर मग शैलेश पवार आणि त्याची साथ देण्यासाठी त्याचा छोटा बंधू सिद्धेश पवार आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. शैलेशचा विचार केला तर संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये त्याची एक चांगला खेळाडू म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर संपूर्ण मुंबईमध्ये तो सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. बरेचसे मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गाजवलेत. आज तो सज्ज झाला आपल्या गावासाठी खेळण्यासाठी. त्याचबरोबर सिद्धेश पवार ऑन ट्रॅक वरती पहिला षटक. राहुल पहिला बॉल आपल्या बॅटने खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु बॉलचा विचार केला तर मग तायपेटला जाऊन आपल्याला सरळ यशकच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि पहिला डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आत इथे येताना पाहायला मिळेल. पहिला डॉट बॉलला बॉल ट्रॅक वरती राहुल वारिक, त्याच्याकडे बराचसा वेग आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा इथे केली आहे. या संपूर्ण हंगामामध्ये सज्ज होईल पुढचा बॉल. हो, वेगाने टाकलेला हा बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. 4 वेळा टप्पा पडल्यानंतर बरेचसे उसळ घेतली आणि अनप्लेबल डिलिव्हरी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळाली. राहुलचं म्हटलं गेलं होतं बराचसा वेग आहे, परंतु त्या वेगासोबत त्याकडे अचूक टप्पा सुद्धा पाहायला मिळतो आणि त्या कारणाने आपल्याला हा डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळेल. 2 बॉल डॉट बॉल अद्यापर्यंत झालेत. षटक क्रमांक 1 चालू आहे, त्यातील हा बॉल क्रमांक 3. यावेळेला शैलेशने आक्रमण केले. मिडविकेटचे क्षेत्र निवडले. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. बॉलने सीमारेषा गाठली आणि शैलेश पवारचा पहिला वार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. टीमच्या 12व्या प्रतिनिधीला आपण विनंती करू, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवा. टीम जावळी आणि टीम तामाने आपल्याला 12वा प्रतिनिधी येणे गरजेचं असणार आहे. चांगला बॉल सन्मान दिला, हलक्यातून ढकललाय लॉंग ऑनच्या दिशेने. हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना बाहेर म्हणजे थोडंसं फंबल जरूर झाला होता, परंतु दोन्ही बॅटरच्या मध्यतून एक सिंगल इथे अर्जित केली झाली. सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना बाहेर मिळेल. जाऊन पोहोचेल ना ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन स्कोर कार्ड. टीम जावळी आणि टीम तामाने. 12वा प्रतिनिधी आपला अजूनही कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. 12वा प्रतिनिधी येणं आपला गरजेचं असणार आहे. याची दोन्ही टीमने तुम्ही दखल घ्यायची, नोंद घ्यायची आणि 12वा प्रतिनिधी आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे ही विनंती. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 5 पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅक करता आडव्या बॅटने स्विंग केलाय. बॉलला पाठवलंय डीप स्कोर लेगच्या दिशेने. बॉल सीमा पार. सिद्धेचा वार. षटकार. वेळा
दिशेने पंच केलाय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमधून सीमा पार. याही बॉलवरती 4 धावा चौकार. विश्वात 360 मिस्टर परफेक्ट असा नावा रूपाचा आला, असा नावा रूपाचा आला तो शैलेश पवार माणगाववाला, असा नावा रूपाचा आला. थँक्यू सो मच. जो आपण हे गीत सुद्धा ऐकल्यात शैलेश पवार वरती हे गीत आपल्याला पाहायला मिळतं. शैलेश पवार मानगावला संपूर्ण मानगाव विभागामध्ये ज्याला मिस्टर 360 म्हणून देखील ओळखलं जातं. मैदानाच्या चहू बाजूला खेळण्याची ताकद शैलेश पवारकडे आपल्याला पाहायला मिळते. तो शैलेश आज आपल्या गावासाठी टीम दामाने संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झालाय. शैलेश थोडासा स्ट्रगल करत होता, परंतु त्यानंतर सिद्धेश जेव्हा स्ट्रायकिंगला आले ना, शैलेश पवार यांचा छोटा बंधू सिद्धेश त्याने आक्रमकता पाहायला मिळाली. षटकार आला, त्याच्यानंतर एक चौकार आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 आता चालू आहे. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. दीप हा गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, परंतु चांगल्या टप्प्यावरती बॉल आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. आणि या पहिल्या बॉलवरती आता सिंगल आहे ना, ते अर्जित केली होती. ज्या पद्धतीने सिद्धेशची बॅट आता खऱ्या अर्थाने बोलायला लागले, सिद्धेशला स्ट्रायकवर आणणं गरजेचं होतं, ते शैलेशने केलं आणि सिद्धेश आता स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 16. 16 धावसंख्येवरती आपण धावपळक पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, टप्प्याचा यावेळेला हवाई सफर करणारा एक लांबच लांबवरचा सिद्धेशचा ब्रँड षटकार. हिला आपला एंड आहे तो चेंज केला, सिद्धेशला आणलं. सिद्धेशचा विचार केला तर अद्यापर्यंत 3 बॉल 16 वरती तो खेळतोय. चांगली फलंदाजी. 22 धावसंख्या. हाफ ट्रॅकर होता, गुड्डप्प्याचा बॉल होता. यावेळेला आडव्या बॅटनं खेळायचं होतं, परंतु हा बॉलचा विचार केला तर मग सरळ जाऊन आपल्याला शरीरयष्टीला बॉल हटवताना पाहायला मिळाला आणि षटकारानंतर एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. तुमची धावसंख्या 22 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 झाले आणि अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय मैदानाच्या आत. बॉल बॅटला स्विंग केलं होतं. बॉलला ऑन साइडला खेळायचं. डीप बॅकवर्ड स्कोअर लेगचा खेळाडू वेगाने आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि या बॉलवरती सुद्धा आता सिंगल अर्जित केली. सिंगलने टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती 23 या आकड्यावरती. 23 विदाउट लॉस. सध्याच्या घडीला आपण धावसंख्या पाहतो टीम सामाने या संघाची. षटक क्रमांक 2 झालं. 4 बॉलचा खेळ झाला अद्यापर्यंत. षटकातील पुढचा बॉल, करोड टप्प्याचा अलॉंग द गार्बेट. हाही बॉल आपल्याला जमिनी लगत आपल्याला इथे पाहायला मिळेल. थोडंसं मिसफील्ड झाला. आर्यन तिथे आपल्याला पाहायला मिळालं. मिसफील्ड, थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने इथे उचलला गेला. 2 धावा याही बॉलवरती अर्जित केला गेला. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला क्रिएट होताना पाहायला मिळाली. सिद्धेश पवार आणि त्याचबरोबर शैलेश पवार.
चांगली पार्टनरशिप पाहतोय जिथे सिंगल डबल सुद्धा होत्या. त्याचबरोबर मध्ये मध्ये विचार केला तर चौकार षटकार सुद्धा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. एक चांगली मॅच या दुपारच्या सत्रामध्ये टीम जावळी आणि टीम दामाने या दोन संघामध्ये आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल कोलटपाचा पुन्हा एकदा मिनी हॅलो प्लेअर समोरच्या दिशेने गेलेला फटका फार वेगाने एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती विचार केला ना तर मग इथे समाधान म्हणावं लागतं. षटक क्रमांक 2 संभू शतेर एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या स्कोर कडावरती 26 या आकड्यावरती. 13च्या सरासरीने अद्यापर्यंत धाव बनवलेल्या अजूनही 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आत बाकी आहे. कोणती टीम मध्ये नको विनंती असणारी टीम धावसंख्या आपण लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. 12 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 26 पाहते. 13च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ आता मैदानाच्या आत बाकी आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये या पूर्वार्धाच्या खेळामध्ये 6 बॉल हाताळण्यासाठी आता कोणता गोलंदाज आपल्याला बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल ना ते पाहायचंय. शैलेश त्याचबरोबर सिद्धेश ही जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणित आपल्याला पाहायला मिळतील. त्यातील पहिला बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटचं क्षेत्र निवडले आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार. चला टीम मीटिंग नको. जावळी संघ पण बराच वेळ खर्च केला ही विनंती असणार आहे. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. पहिल्या बॉल वरती 6 धावा मिळवल्या. षटकार आलाय. अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आत बाकी असणार आहे. 5 बॉल वरती आता किती धावा बनवल्या जातील किती धावा रोखल्या जातील ते पाहायचंय. दुसरा बॉल याही वेळेला सेकंड इन बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराने 38 त्या आकड्यावरती 38. 2 षटकार आलेत. हा बॉल क्रमांक 3. यावेळेला काय पाहायला मिळतो तर वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर जाणारा बॉल राहिला आणि त्या कारणाने वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 39 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो अद्यापर्यंत. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आत बाकी आहे. दोन ट्रॅक वरती प्रणित हा गोलंदाज. टप्प्याचा हा 3रा येईल का? 3रा 3rd इन अ रो. पहिला बॉल सीमा पार षटकार. द रन मशीन मैदानाच्या आत.
याही वेळेला वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना बाहेर मिळतो. आता कुठेतरी दबावाखाली आपल्याला हा गोलंदाज येताना बाहेर मिळतो. ज्यावेळेला समोर शैलेश सारखा गोलंदाज आहे, तुम्हाला कुठेतरी दबाव सातत्याने जाणवत असून तोच गोलंदाज आता प्रणित इथे दबाव घेताना बाहेर मिळतो. 18 धावा आणि 3 षटकारांपर्यंत 2 वाईट म्हणजे टोटल 20 धावा त्याने खर्च केला अद्यापर्यंत. चौथा बॉल, चांगला बॉल आपल्याला मैदानाच्या तिथे पाहायला मिळते आणि हा डॉट बॉल मैदानामध्ये येताना बाहेर मिळेल. 3 षटकार आले, त्याच्यानंतर एक कुठेतरी आता डॉट बॉल येताना बाहेर मिळतो. कमबॅक केला आतापर्यंत, परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉल मध्ये आता किती धावा बनवल्या जातील ते पाहायचंय. बॉल क्रमांक 5वा, फुल टॉस, यावेळेला फुल टोल वसूल केलाय. नो बॉलचा इशारा, सुवर्ण संधी, षटकार. एक डॉट बॉल जरूर आला होता, परंतु त्याच्यानंतर विचार केला तर मग नो बॉल सुद्धा होताना बाहेर मिळाला. एक षटकार आला म्हणजे 4 बॉल झालेत आणि 4 षटकार म्हणावं लागेल इथे येताना पाहायला मिळतात. कोलटबाचा बॉल, फेटचा बॉल होता समोरच्या दिशेने, फार वेगाने हाही बॉल ट्रॅव्हल होईल. याही बॉलने सीमारेषा गाठली अलॉंग द कार्पेट, चौकार. बॉल या पहिल्या इनिंग मधील कोलटबाचा मिनी हेलिकॉप्टर इथे लँड केला आणि हाई बॉल सीमारेषा गाठताना बाहेर मिळेल. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. या चौकारांनी टीमची धावसंख्या आपल्याला बाहेर मिळते म्हणजे 61 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या बनवावे लागतील त्या म्हणजे 62 धावा. 18 बॉल 62 ची गरज.
चला टीम जाऊल गाठी आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. जाऊ संघाचे बॅटर आपल्यास विनंती असणार आपण मैदानामध्ये लगेचच या. 18 बॉल मध्ये बनवायच्या 62 धावा. 61 धावांचा भला मोठा डोंगर इथे आता उभा केला गेला. ज्या पद्धतीने पहिल्या सुरुवातीला सिद्धेशने आक्रमकता दाखवली, त्यानंतर मग शैलेश पवार तो आला, त्याने पाहिलं आणि तो कुठे थांबलाच नाही. बराचसा धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि संघाच्या धावसंख्येला पोहोचवलं ते म्हणजे 61 या आकड्यावरती 62चा पाठलाग करायचंय येणाऱ्या 18 बॉल मध्ये टीम जाऊ या संघाला. टीम दाखणे या संघाने विक्रमच्या नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग चूज केली गेली आहे. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये टीम हात केली संघ आपल्याला फलंदाजी करताना इथे पाहायला मिळणार आहे. बॉल मध्ये बनवायच्या 62 धावा. या 62 धावा आता इथे बनवल्या जातील का ते पाहायचं. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्या या ऍक्शन पाहायला मिळाली. आता रिॲक्शन देण्यासाठी टीम जाऊ संघ सुद्धा इथे आता सज्ज होताना पाहायला मिळतील. आता त्या धावा बनवल्या जातील का. धावा बनवण्यासाठी आघाडीला प्रारंभीची जोडी आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. आर्यन त्याचबरोबर प्रनिल आर्यन पालकर आणि प्रनिल करंगटे आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज. टीम तामाने संघ आपल्या 12 प्रतिनिधी तिथे नाहीये. 18 बॉल 62ची गरज. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, अगदी आडव्या बॅटने केला बॉल बराच काळ हवेमध्ये. सिद्धेश पवार यावेळेला वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅच ऑफ द डे. पहिला धक्का, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. बाद. पहिल्या बॉल वरती आक्रमण करायचं होतं, परंतु तितकीशी ताकद आर्यनला मिळाली नाही आणि त्या कारणाने सिद्धेची चांगली कॅच म्हणावी लागेल आणि पहिला धक्का मैदानाच्या बाहेर गेला. नवीन आलेल्या बॅटर आपण पाहतोय राहुल. दुसरा बॉल. राहुलने सुद्धा आल्याला आक्रमण करायचं होतं, फटका बसला. याही वेळेला बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. गोल्डन डक वरती यही फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. बाद. बाहेर मिळाले आणि आता हा गोलंदाज विचार नंतर मग आता हॅट्रिक वरती आपल्याला येताना बाहेर मिळेल. त्यामुळे गावचा हा गोलंदाज जाऊन हॅट्रिक. नव्यानं आलेला बॅटर आपण पाहतोय प्रतीक. हॅट्रिकचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती इथे हाताळला गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिलाय. पंचांकडे इथे अपील मागितली होती, परंतु पंचांचा इशारा आपल्याला नॉट आउटचा येताना बाहेर मिळेल आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना बाहेर मिळेल. जिथे 62चा पाठलाग करायचं होतं ना, एक चांगली सुरुवातीची गरज होती, परंतु ती सुरुवात आता होताना बाहेर मिळत नाही आणि
पहिल्या 3 बॉलवरती एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 विकेट आपल्याला टीम जाऊ संघाचे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. याही वेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने केलेला फटका तितकीशी ताकद पॉवर जनरेट होत नाहीये. आर्यन तिथे वेगाने आले होते, फंबल झाले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा आपल्याला सहजरित्या इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाले. दुहेर जामीने संघाचं अकाउंट इथे ओपन झालंय टीम जावळी संघाचं. आता विचार केलात ना तर 14 बॉलचा गेम बाकी आहे. 14 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 60 धावा. चौदा बॉल 60 ची गरज. पुढचा बॉल याही वेळेला लॉफ्ट करायचं होतं परंतु बॉल येण्याआधी बॅट फिरली होती आणि त्या कारणाने आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. एकेरी डॉट बॉलने आता काहीच होणार नाहीये. जसे डॉट बॉल होतील जसे टीम जावळी संघ या मॅच मधून कुठेतरी बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. परंतु अजूनही प्रनिल करंगटी आपल्याला नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. अजून त्याच्यामध्ये बरीचशी क्षमता आहे. क्षमतेचं प्रात्यक्षिक आज मैदानामध्ये द्यावं लागणार आहे. 13 बॉल 60 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. चेंज ऑफ बेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये येताना मिळेल. आता 12 बॉल जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. विनंती करूया टीम तलगावाडी संघाच्या मेंबर्सना आपल्या शुभास्थापने दे हे तुझी मान सन्मान करायचं. त्याचबरोबर या मानगाव तालुक्यामधील एक नामांकित डीजेचे सर्व सन्माननीय तुषारजी जाधव आपल्या इथे पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा विनंती करूया पण व्यास प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या तुझी मान सन्मान केलं जाईल. तुषारजी जाधव आपणास विनंती असणार आहे. कॅमेरामॅनला विनंती असणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण ब्रदर्स ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती करूया पण व्यासपीठावरती या आपल्या तुझी मान सन्मान केलं जाईल. परतजी यांना विनंती करूया आपल्या शुभास्थापन या संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. 12 बॉल 60 ची गरज मैदानामध्ये. ऑन स्क्रीन आपल्याला मिळतो संपूर्ण ब्रदर्स ग्रुप त्यांचा पण टीम तलगावाडी संघ यांच्या वतीने हार्दिक सहर्ष आपण स्वागत करूयात. अकरा बॉल 58 ची गरज. चांगला बॉल पाहायला मिळतो. अगदी अकुट टप्प्याचा बॉल होता. ज्या पद्धतीने टीम दामाने संघाची बॅटिंग झाली ना त्या पद्धतीने आता गोलंदाजी सुद्धा मैदानाच्या आत पाहायला मिळते. अचूक टप्पा अचूक नियंत्रण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता कुठेतरी त्यांना सुरू बसलाय. कुठेतरी हे सगळे खेळाडू आता फॉर्म मध्ये आले. एक नवीन ऊर्जा या खेळाडूमध्ये आता क्रिएट झाली. याही बॉलला बॅटला स्विंग केलं. बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. या इनिंग मधील हा पहिला मॅक्सिमम षटकार.
टीम मोरसाई विकेट पुन्हा एकदा शूट करायला आहे. हाई अपट्रॅकर हाई बॉल हुक केलंय बॉलला पाठवलंय डीप स्कोर लेगच्या दिशेने सीमा बार सेकंड इन रो सिक्सर. या बॉलवरती आपल्याला 2 धावा इथे अर्जित करताना पाहायला मिळाला. 2 धावांनी टीमची धावसंख्या ही 23 आकड्यावरती परंतु औपचारिकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. याही वेळेला आडव्या बॅटने केलेला टायमिंग होत नाहीये. मिडल ऑफ दी बॅट बॉल आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. बॉलने सी मारेशा काढली 4 धावांसाठी चौकार. परंतु औपचारिकता या मॅच मध्ये आता फक्त पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने सुरुवात थोडीशी खराब झाली होती. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आले होते त्या कारणाने टीम जावळी संघ इथे आपल्याला पराभवाच्या छायेखाली जाताना आम्ही आला. याही वेळेला मिड विकेटच्या दिशेने याही वेळेला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल आणि सिंगल इथे मात्र अर्जित केली जाईल. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर मग मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला टॉवर फॅन पाहायला मिळणार आहे. तो टॉवर फॅन आता कोणाच्या नावावरती जाईल ना ते पाहायचंय. नेक्स्ट बॉल काहीतरी वेगळं करायचं होतं. रिव्हर्स स्विच शीटचा फटका परंतु यावेळेला सरळ चेतनच्या हातामध्ये हा बॉल विसावा घेताना पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे टीम तामाने संघ आपल्याला इथे विजेता होताना पाहायला मिळतो. विजय संघांचे हार्दिक अभिनंदन. बरोबर संघांना देखील आपण येणाऱ्या हंगामामधील पुढच्या मॅच साठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आपण पाहणार आहोत. एका टीम हात केली आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम दाखने एक चांगली मॅच आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. त्याआधी आपण